नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवत आहे चटपटीत चटकदार अशी कैरीची चटणी। आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, तर आपल्याला मुबलक प्रमाणात कैरी मिळते। तर अशी चटपटीत चटकदार आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली कैरीची चटणी एकदा नक्कीच व्हायला हवी। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे। पहा, अगदी हिरवीगार अशी ही कैरी आहे। आता चाकूने या कैरीचे सुरुवातीला देठ काढून घ्यावे। नंतर एका कटरच्या साहाय्याने या कैरीची साल काढून घ्यावी। पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे या संपूर्ण कैरीची इथे मी साल काढून घेतली आहे। आता या कैरीची आपल्याला चाकूने अगदी बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण ही कैरी अगदी बारीक आकारात कापून घ्यायची आहे। पहा, इथे मी एक कैरी अशा प्रकारे अगदी बारीक आकारात कापून घेतली आहे। आता ही कैरी एका भांड्यामध्ये घालावी। आता यामध्ये कैरीच्या सर्व फोडी पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे यामध्ये भरपूर पाणी ओतावे आणि हलकेच हे पाण्यामध्ये हाताने हलवून घ्यायचे आहे। आता या फोडी पाण्यामध्येच भिजत ठेवाव्यात, तोपर्यंत इथे एक वाटण तयार करावे। एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालावे, 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या घालाव्यात आणि हे सर्व साहित्य मिक्सरमधून हलकेच फिरवून घ्यावे। पहा, अशा प्रकारे इथे हे वाटण तयार झालेले आहे। तर आता यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यातील पाणी काढून घ्यावे आणि या कैरीच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यात घालाव्यात। यासोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालावी आणि अर्धा चमचा साखर घालावी, म्हणजे कैरीचा आंबटपणा या चटणीला जास्त जाणवणार नाही। आता यामध्ये पाव कप पाणी ओतून मिक्सरमधून पुन्हा एकदा हे फिरवून घ्यावे। पहा, अशा प्रकारे इथे ही चटणी वाटून झालेली आहे। तयार झालेली ही कैरीची चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यावी। ही चटणी आपण अशीच देखील खाऊ शकतो किंवा याला आपण फोडणी देऊ शकतो। इथे मी या चटणीला फोडणी देत आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये पाव चमचा जिरे आणि मोहरी घातली आहे। जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने कापून घालावीत आणि पाव चमचा हळद घालावी आणि तयार केलेला हा तडका या चटणीवर घालावा। पहा, अशा प्रकारे आता हा तडका या चटणीवर घातला की चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तुम्ही या चटणीला तडका न देता देखील खाऊ शकता, तशी देखील ही चटणी खायला अगदी चविष्ट लागते। अशा प्रकारे चटपटीत चटकदार अशी कैरीची चटणी इथे तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।